आम्ही जात आहोत मुरुड बीचला। संध्याकाळचे वाजलेले आहेत 5:15। गाडी तिकडे पार्क केलेली आणि काय दिसते बघा, गाडी एकदम मस्त दिसते। सन वर आहे, आपली सूर्यदेवता वर आहे, सनसेट होणार आहे। हाफ फ्राय आणि एक ऑमलेट मागवलंय मस्त। तर आहे ना आता मुरुड बीचवर मस्त संध्याकाळ झालेली आहे, सनसेट होतोय, सूर्यास्त होतोय तिकडे। पाया जे शूज वगैरे होते ना, चप्पल ते काढलेत, हातात पकडलेत आणि आम्ही असं एक वॉक करतोय। इकडे लोक बघा मस्त स्विमिंग करतायत। तर तो जो किल्ला आहे ना, फोर्ट आहे ना, त्याचं नाव आहे सुवर्णदुर्ग फोर्ट। बराच लांब आहे तो आणि आता सन आपला सेट होणार आहे, सूर्यास्त होणार आहे आणि किती मस्त दिसतोय यार, किती मस्त दिसतोय। बेस्ट आहे यार, बेस्ट। आणि पूर्ण हॅपनिंग बीच आहे एकदम। तुम्ही बघू शकता वाऱ्याचा वेग एकदम या साईडला आहे आणि लाटा पण खूप जोरात येत आहे। अजून एक या बीचचं एक वैशिष्ट्य आहे की हा ओनली ब्लॅक सँड बीच आहे दापोलीमधला। मावळत्या सूर्याचा निरोप घेऊन आम्ही सुद्धा आमचा व्लॉग संपवतो आहोत। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आणि हा बीच व्हिजिट करायचा असेल तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। चला तर आता टाइम झालेला आहे आपल्या मुरुड बीचला बाय बाय बोलण्याचं, सनसेट झालेला आहे। तर आता आम्ही परत रिसॉर्टकडे परततो आहे, बिकॉज रात्रीचं ना इथे रस्ते जरा हे होतात, काय कळत नाही आणि इकडे नेटवर्क नाही मिळत आहे। तर आम्ही कसे तरी लोकांना विचारून जागा शोधत आहोत। तर आता किमान 40 मिनिटं ते 1 तास लागेल आपल्या घरी जायला। मुरुड बीचचं एकच आहे की हा जो रस्ता आहे ना समोरचा, तो जरा अरुंद आहे। हा हे बघा, हे ना, हे इकडे बिलकुल थांबू नका। याचं नाव आहे दुर्गासागर रिसॉर्ट। तर हे लोक ना 100 रुपये घेत आहेत पार्किंगला, पे अँड पार्क। तुम्ही 20 रुपये घ्या, तुम्ही 30 रुपये घ्या, तुम्ही 50 रुपये घ्या, काय प्रॉब्लेम नाहीये। पण यार महाराष्ट्रामध्ये, आपल्याच महाराष्ट्रामध्ये तुम्ही महाराष्ट्रीयांकडून 100 रुपये मागतायत। तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा। हर हर महादेव, हरे कृष्णा।